सरहद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा विक्रम। पुणे येथील कात्रज सरहद महाविद्यालयामधील 1518 विद्यार्थिनींनी एकाच दिवशी तब्बल 10,750 कोरफड रोपांची लागवड करून विक्रम केला आहे। या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली आहे। सरहद महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त 1518 विद्यार्थिनींनी 10,750 पेक्षा जास्त कोरफड रोपांची लागवड केली। Volunteers, bathroom provide करा। Yes, volunteer, if it required, माती provide करा आहे। pot व्यवस्थित भरा। Please pay attention to your pot only. तुमच्या pot कडे, झाडांच्या कडे बघा व्यवस्थित। Yes, yes प्रतीक्षा, very nice, very nice. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सचिव सुषमा नहार, सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, माजी प्राचार्य डॉक्टर हनुमंतराव जाधवर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर संगीता शिंदे, परीक्षक चित्रा जैन, सरहद संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख, सरहद महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख, उपक्रम समन्वयक वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉक्टर वर्षा निंबाळकर, सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनींनी, स्वयंसेवक, विद्यार्थी उपस्थित होते। डॉक्टर स्वाती माने व कोमल शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। श्रीराज भोर यांनी आभार मानले। नमस्कार, मी डॉक्टर संगीता शशिकांत शिंदे, सरहद महाविद्यालयातर्फे सर्वांचं स्वागत करते। आज जागतिक पर्यावरण आरोग्य दिन जो 26 सप्टेंबरला साजरा केला जातो, तो आम्ही 21 सप्टेंबर रोजी साजरा करत आहोत। या उपक्रमामध्ये 1500 पेक्षा अधिक विद्यार्थिनी 10,750 झाडं लावणार आहेत। यासाठी आम्ही कोरफड या रोपाची निवड केली। आपल्या ज्या तरुण मुली आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि भविष्यात त्या चांगल्या माता व्हाव्यात, आरोग्यदायी माता व्हाव्यात म्हणून कोरफड जर त्यांनी कंझ्युम केली किंवा ग्रहण केली तर त्यांच्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे, म्हणून आम्ही कोरफडीची निवड केली। तिसरी गोष्ट म्हणजे आपण पर्यावरण म्हटलं की फक्त पर्यावरण दिन साजरा करतो आणि पर्यावरणाविषयी बोलतो, पण जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत तो विचार मुलांपर्यंत रुजणार नाही। म्हणून ह्यावर्षी आम्ही कृती करायचं ठरवलं। तर हे सगळं रेकॉर्ड करत असताना पर्यावरणाविषयी त्यांना माहिती व्हावी, पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही ज्या कुंड्या निवडल्यात त्या नारळाच्या केसरांपासून बनवलेल्या कुंड्या आहेत। तर त्या कुंड्यांमध्ये हे रोप 2-3 महिने आरामात जगू शकतं आणि नंतर जेव्हा ते आपण मोठ्या कुंडीत त्याचं रूपांतर करू तेव्हा त्याचं विघटन होणार आहे आणि आपल्या जमिनीला त्याचं खत मिळून आणि ते रोप अजून बहरणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कोरफड जी आहे ती इझिली ॲक्सेसेबल आहे, सहज उपलब्ध आहे, त्याचा मुलींनी वापर केला पाहिजे। आणि शेवटचं सांगते की कोरफड ही एक हवा शुद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करते आणि घराघरात ही रोपं जाणार आहेत आणि घराघरातलं जी हवा आहे ती शुद्ध होणार आहे। या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे।